नमस्कार, मी डॉक्टर मंदार देशपांडे, इचलकरंजीतील साफल्य फर्टिलिटी अँड मेडिकल केअर सेंटरमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग म्हणजे प्रेग्नन्सी व्हायच्या अगोदर काही काळजी किंवा तपासण्या कराव्या लागतात त्याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग हे जसं नाव आपल्याला दिसतं त्याचा अर्थ शब्दशः अर्थ जर घ्यायचा झाला तर प्रेग्नन्सी होण्यापूर्वीचे समुपदेशन म्हणजे प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग आहे. तर हे कुणासाठी आहे? प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग हे विशेषतः पहिल्यांदा प्रेग्नन्सी असलेले किंवा ज्यांच्यामध्ये उशिरा प्रेग्नन्सी प्लॅन करतायत, म्हणजे वय वर्ष 30च्या पुढचे जे प्रेग्नन्सी प्लॅन करतायत, ज्यांच्यामध्ये नात्यात लग्न झालेले आहेत किंवा ज्यांच्यामध्ये पहिले काही ॲबॉर्शन आहेत किंवा बाळामध्ये व्यंग निर्माण झाल्यामुळे ॲबॉर्शन करायला लागलेले आहे किंवा ज्यांना काही क्रॉनिक आजार आहेत, म्हणजे जसे ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे किंवा थायरॉइडचा आजार आहे, हे जो आता आपण सगळ्यांना कॉमन बघतो, अशा लोकांच्यामध्ये हे प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग जास्त उपयोगी पडतं. प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग करायचं कशासाठी? तर जसे आपण सांगितलं की प्रेग्नन्सी होण्याच्या अगोदर आपल्या शरीराची सगळ्या सिस्टीमची व्यवस्था व्यवस्थित आहे का नाही, म्हणजे सगळ्या सिस्टीम व्यवस्थित काम करतायत का नाही हे बघण्यासाठीच्या दृष्टीने तो एक भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण ब्लड प्रेशर बघू शकतो, वजन व्यवस्थित आहे का नाही बघू शकतो, BMI किती आहे हे चेक करू शकतो आणि थायरॉइडचे लेवल्स किंवा डायबिटीस असेल तर डायबिटीस म्हणजे शुगरच्या लेवल्स बरोबर आहेत का नाही, त्याचा 3 महिन्याचा कंट्रोल बरोबर आहे का नाही, आणि ब्लड प्रेशर कसं आहे. जर समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या पेशंटला ब्लड प्रेशर अगोदरपासून असेल प्रेग्नन्सीमध्ये तर ते कंट्रोलमध्ये आहे का नाही, आणि आत्ता त्याच्या सुद्धा कुठल्या औषधोपचार चालू आहे, त्या चालू असणाऱ्या गोळ्या भले त्या प्रेग्नन्सी डायबिटीससाठी असतील किंवा ब्लड प्रेशरसाठी असतील, ह्या चालणाऱ्या किंवा इतर कुठल्याही आजारासाठी क्रॉनिक स्वरूपाच्या आजारासाठी लागणारे औषध जे चालू असेल ते प्रेग्नन्सी प्लॅन करताना प्रेग्नन्सीमध्ये ते औषध चालेल का नाही, का त्याच औषधांमुळे बाळामध्ये व्यंग निर्माण व्हायची शक्यता असते. तर असं जर समजा काही होणार असेल आणि औषध चालणार नसेल तर ते ह्या प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंगमध्ये आपण ते मेडिसिन चेंज करून जे प्रेग्नन्सीमध्ये चालणारे औषध चालू करू शकतो, की ज्याच्यामुळं प्रेग्नन्सी झाल्यानंतर सुद्धा ही स्मूथली ती औषधं पण चालू ठेवता येतील आणि बाळाला सुद्धा धोका निर्माण होणार. तर हा प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंगचा जो विंडो आहे हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे.